कसं ज्याला पात्या भरपूर राहते तर बोंड लागत नाही त्याला वाण झाड म्हणतो आपण. वाण नर काय एकच आहे आणि नॉन बीटी झाड म्हणजे याच्यावर बघा आळी येते भरपूर. हा ते झाड उपटून काढायचे. म्हणजे हे आळी आपल्या शेतामध्ये यायला पाहिजेत हे मुद्दाम टाकलेले आहे नॉन बीटी. कारण काय करायचं शेतकरी पॉकेट घ्यायची लावायची नाही बाजूला फेकून द्यायची. तर हे मुद्दाम त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. दुसरं जे झाड आहे उभाट वाढणार ज्याला फळफांदे येत नाही आता सहज वाढते. आणि बेसाईचं झाड हे तपकरी कलरचे पानं राहतात. पानं जवळजवळ येतात फांद्या जवळजवळचे झाड उपटून काढायचे. म्हणजे एका एकर मध्ये 1,500 झाड उपटून काढणार तुम्हाला. पहिल्या वर्षी तुम्ही काढणार नाही 400-500 जरी काढले प्लॉट आमच्या दाटला होता. तुमचा खर्च आता कमी झाला ना या पद्धतीने. पहिले किती व्हायचा? खर्च तर खूपच व्हायचा पण त्याच्यापेक्षा अर्ध्यावर आला. अर्ध्यावर आले ना. आणि अर्ध्यावर जर खर्च आला तर तुमची क्वालिटी पहिल्यापेक्षा चांगली आहे का? डबल डबल नाही ना. हे महत्वाचा विषय. आता कसं आहे मी करतो किंवा मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो. इथं रोजचे 400-500 लोक येतात. मी सांगणं किंवा मी करून दाखवणं आणि माझ्या पद्धतीने तुम्ही करून दाखवणं हा खूप मोठा विषय आहे. शेतकरी भरपूर तयार झाले पण शेतकऱ्याने तयार केलं तर आपले शेतकरी वाचतील ना. याच्यामध्ये तुम्ही करत असताना तुम्हाला कोणतं वरखत नाही मारलं तुम्ही तुमचा खर्च कमी झाला. टॉनिक कोणतं नाही मारलं तुमचा खर्च कमी झाला. कीटकनाशक भारीचे कोणतेच नाही मारले तो खर्च कमी झाला. भारी भारी बुरशीनाशक कोणतेच नाही मारले तो खर्च कमी झाला. आता तुम्हाला आशा टाप म्हणलं की दुकानदार हसायचे पण रिझल्ट आला की नाही. हा तर महत्वाचं आहे प्रॅक्टिकल बेसिक जे आहे प्रॅक्टिकल वर आपण अभ्यास करून आपल्या शेतामध्ये परिवर्तन काय होते कुठल्याही औषधी आपण आली की धर टाकलं तर त्याचा काही फायदा नाही समजा. आता कंटिन्यू फोटो घ्या हा आता अशा टाक आणि हे दह्या वगैरे आला असेल समजा हे असे पानं पडाले ठिपके पडाले का आता हे फवारणीच आहे. नाही ते नाही पांढरे ठिपके मागच्या साईड वरून थोडं लाल दिसत ते फवारणीच आहे. असे पांढरे ठिपके पडाले आता हे याच्यासाठी स्टेप्टोसायक्लिन पांढरे असे डाग पडाले तर M45 घ्या सल्फर घ्या 30 ग्राम 80%. मोनो घ्या आणि असेटामोस्फाईड घ्या आणि अशाटाप 4 औषधी मारा. सल्फर 80% वाला WD आणि एक वापरायचं आता फवारणी करायची. ब्ल्यू कॉपर हे आता हे जे आहे बोंडसड वगैरे असते की नाही किंवा असे काळे काळे डॉट पडाले पानावर हे पाय बारीक ठिपके पडाले का त्यासाठी